सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू दुसरे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सुजकितला अभंग अखिलकोट ब्रह्मांड चलक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर साध्या पद्धतीने मांडणारे नाथ बाबा भारुड प्रकरणातील अभंग शब्दशः अर्थ घेतला। भावांवर जे आरूढ जे काहीतरी एक्सप्रेस करताय काहीतरी सांगताय कुणाचं तरी भावना व्यक्त करताय। भारुडामध्ये अनेक प्रकार सापडतील आंधळा पांगळा बहिरा मुका तसं एका सासरवासनीचं दुःख नाथ बाबा जीवाला प्रत्येक इथे जन्माला आलेल्या जीवाचं दुःख व्यक्त करताना त्या माध्यमातून करतात। आता सासरवास फक्त बायकांनाच असतो असं काय नाही म्हणता असतो बायकांनाच त्यांना काय सासरवास आहे माय बाप पण तसा परमार्थाच्या अनुषंगाने विचार केला तर इथं जीवाला जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला त्रास आहे। प्रत्येक बाईला प्रत्येक माणसाला प्रत्येक लेकरापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला काय आवडत असेल तर ते स्वातंत्र्य आहे। पारतंत्र्य पारतंत्र्य म्हणजे सासर आहे स्वातंत्र्य म्हणजे माहेर आहे। जिथं नाथ बाबा माहेराला जायची अपेक्षा करतात आणि सासराचं वर्णन करत असताना दुःख आहे असं व्यक्त करतात आणि हे व्यक्त करताना घेतलेला हा भंग आहे नामचिंतनाचा गोड अट्टहास आई आदिशक्ती आई भवानीच्या जागराचा नवरात्र महोत्सव हा विजयी दशमी दसरा त्या निमित्ताने कीर्तन रूपी सेवा सर्व संयोजक आयोजक नियोजक मंडळी शेटफळे यांच्या माध्यमातून गेली 16 वर्ष नामचिंतनाचा गोड अट्टहास तुम्ही गावामध्ये करता। गेली 16 वर्ष नवरात्राचा हा गोड अट्टहास तुमच्या गावाकडनं आदर्श घ्यावा लोकांनी कारण नवविधा भक्तीचं प्रमाण देणारा नवरात्र आहे। नवविधा भक्तीचं प्रमाण देणारा नवरात्र आहे। नवरात्र म्हणजे नवविधा भक्तींसाठी थाटलेला नामचिंतनाचा आई आदिशक्तीचा आई भवानीचा आई रेणुका मातेचा आई सप्तशृंगी मातेचा आई तुळजा भवानीचा आई महालक्ष्मी मातेचा जागर आहे। माझी विनंती एवढीच आहे तुमच्या गावाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। खऱ्या अर्थाने नवरात्र कसा साजरा करावा हे तुमच्या शेटफळीकराकडनं शिकावं। आई शक्तीचा आदिशक्तीचा स्त्रीचा किती आदर करावा आणि किती पद्धतीने त्यांना मान द्यावा हे तुमच्या गावाकडनं शिकावं। सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मंडपाकडे बघावं शिकावं। सगळा मान बायकांना किती मान द्यावा स्त्रियांना। फक्त म्हणायची गोष्ट वेगळी आहे तुम्ही अस्तित्वात आणताय ते तुम्ही स्थापन करताय फार गोड आहे। मी तुम्ही माझं कीर्तन ठेवताय म्हणून तुमचं कौतुक करत नाहीये तुम्ही नवरात्रामध्ये 9 दिवस कीर्तन ठेवताय म्हणून तुमचं कौतुक करावंच लागेल। नवरात्र कशा पद्धतीने साजरा केला जातोय आज फार अवघड चाललाय आणि म्हणूनच आजची माझी सेवा ज्यांच्या माध्यमातून इथे उपस्थित झाली असे कैलासवासी बबन दातोबा गायकवाड यांच्या स्मरणार्थ श्री विकासदादा गायकवाड कैलासवासी सोलोष्ण शशिकांत गायकवाड यांच्या स्मरणार्थ श्री समाधानदादा गायकवाड या गायकवाड कुटुंबियाच्या माध्यमातून हा सेवेचा योग माझ्याकडे आला माझं परम भाग्य समजतंय। आजचा हा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशी भगवंताकडे मागणी करावी। काय करावी मागणी साधं सांगू का महाराज मामी आली काकी आली आत्ते आली घरी आली हां लेकराला जाताना काहीतरी देऊन जाते रिकाम्या हातानं जाऊ रिकामा हात त्या लेकराचा ठेवत तिच्यासाठी आपण सगळी तिची लेकरच आहे ती पण काहीतरी देऊन जाणार आहे मग काय द्यावं हे आम्हीच तिला सांगावं म्हणून केलेलं मागणं आहे। म्हणजे बघा जिथं सासर आणि माहेरचं वर्णन आहे तुम्ही शाळेत जाता का ग जाता जरा मोठ्याने बोला जाता का ग जाता बाळांनो इथे बसले जाता
हा, किती वाजता भरते शाळा? हा, सुटते कितीला? 5 वाजता, बरोबर. म्हणजे सुरू व्हायच्या वेळेस एक बेल वाजते आणि सुटायच्या वेळेस एक बेल वाजते, मधले आपण सोडून देऊ. हा, 10:30ची एक बेल आणि मोठ्याने बोला, 10:30ची एक बेल आणि 5ची एक बेल. आता मला नीट सांगा, तुम्हाला 10:30ची बेल आवडते का 5ची बेल आवडते? सगळ्यांचंच तसं आहे, तुमचं माझं त्यांचं काय, सगळ्यांचं तसं आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य आवडतं, पारतंत्र्य कुणालाच आवडत नाही. स्वातंत्र्य, 5ची बेल वाजली की मोकळी, टेन्शन नाही. मास्तर तिकडं, गुरुजी तिकडं, बँच तिकडं, दप्तर इकडं, मस्त टेन्शन. कोणाचा दबाव आहे का कोणाचा 5 नंतर? नाहीच आहे, म्हणून 5ची बेल आवडते. तसंच तुम्ही आम्ही साधी माणसं आहेत. इथं संत सुद्धा माहेराचंच वर्णन करतात. जिथं तुकोबाऱ्या सुद्धा म्हणतात मला माहेरच आवडतं, आवड मला माहेराचीच आहे. जिथं जनाई सुद्धा वर्णन करते, जाते माहेराला, 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 जाते माहेराला. माझ्या मुलाच्या घराला, माझ्या मुलाच्या घराला, जाते माहेराला, 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 जाते माहेराला. जाईन गे मायत या पंढरपुरा, जाईन गे मायत या पंढरपुरा, जाईन गे मायत या पंढरपुरा, जाईन गे मायत या पंढरपुरा. भेटेना माहेरा आपुलिया, आपुलिया. भेटेना माहेरा बोलिया. अरे जाईन गे मायत या पंढरपुरा, जाईन गे मायत या पंढरपुरा, जाईन गे मायत या पंढरपुरा, जाईन गे मायत या पंढरपुरा. जाईन गे मायत या पंढरपुरा, जाईन गे मायत या पंढरपुरा, जाईन गे मायत या पंढरपुरा, पंढरपुरा या पंढरपुरा. पुरा पुरा पुरा. जाईन गे मायत या पंढरपुरा, भेटीन माहेरा पुलिया. जिथं जाणीव फक्त आणि फक्त माहेराची होतं, सासरवास होतोय मायबाप. तसाच एका बाईला, संसारातल्या एका XYZ बाईला त्रास होतोय, खूप त्रास होतोय सासरचा. महाराज ती नदीवर धुणं धुवायला गेली, हातानं घरचं तोंडानं गावचं, असं धुणं धुती मायबाप ती बरं का. आणि धुणं धुत असताना तिच्या शेजारी एक मैत्रीण आली आणि तिच्या डोळ्यातलं पाणी बघून तिला विचारलं, का ग माय रडतेस? काय सांगू, कसं सांगू म्हणली, तोंडानं सांगा. तर कसं सांगते, कसं सांग, तसं सांग, पण सांग तर काय रडायला काय झालं, काय सांगू तू, किती त्रास आहे मला. सगळ्यात वाईट तो दलिंदर ज्याच्या जीवावर मी आले. माऊली म्हणतात नवऱ्याचा साथ असेल तर बाई सगळा सासरवास सहन करते. माऊली म्हणतात. हा, मला माहित नाही, माझं झालं नाही, तुम्ही सांगा मला तसं बरोबर आहे का महाराज, बरं का. हा, म्हणजे माऊली म्हणतात फक्त नवऱ्याची साथ असेल तर बाई सगळा सासरवास, सासूचं बोलणं ऐकते, सासऱ्याचं बोलणं ऐकते, नंदेचं, जावाचं, गावाचं, भावकीचं, सगळ्याचं ऐकते. फक्त नवऱ्यानं रात्री म्हणलं पाहिजे काळजी करू मी आहे. बरोबर आहे, तुम्ही बोला ग. म्हणलं ना बरोबर आहे ना, अगदी बरोबर. अगं तुम्हाला काय माहिती, आईला विचारा का, बरोबर आहे ना, बरोबर, अगदी बरोबर आहे तसं. म्हणजे नवरा चांगला पाहिजे. ती म्हणली सगळ्यात वाईट माझा नवरा आहे. 40 दलिंदर मेले तवाही हलकट येड्या बाबळी खाली जन्माला आला. फार त्रास आहे मला त्याचा, फार त्रास आहे, तो चांगला पाहिजे. मग ती शेजारीन म्हणली जाऊ दे, रडू नको. माझी विनंती माय, एखादी बाई जर रडत असेल तर तिला रडू नको म्हणत जाऊ नका, पाया पडते तुमच्या. तुम्ही रडू नको म्हणला की दुपट्या व्यागानं रडती, माहिती ती डबल रडती माय बाप का. म्हणजे एखाद्या लेकराला जर लागलं का म्हणलं का ती जास्त रडतो. तुम्ही बघा ना, लेकरू पडलं आणि त्याच्याकडे कोणी बघितलं नाही ती रडत, पण त्याला जर म्हणलं का लागलं का मग त्याचा भोंगा बघायचा माय बाप का. तसं एखाद्या बाईला जर म्हणलं बाई रडू नको, मग ती जास्त दुपटीने रडते. तसं रडू नको तर काय करू, रडू नको तर करू काय, रडू नको
नाही म्हणली लई सासूरवास आहे, काय करू? म्हणली काही नाही, आता याच नदीवर धुणं धुणार. तुमच्या गावा शेजारी नदी आहे का? आहे का नदी? का दादा आहे का? थोडं जवळपास आहे का? नदीला पाणी आहे का? मरलीत का? आहे का? मरलीत का पाहिजे, नाही तर काय पाण्यात मजा आहे मायबाप. नदीत पाणी मरलीत का पाहिजे. हा म्हणजे पहिल्यांदा नदीच आठवती मायबाप टेन्शन आलं की. नाही म्हणली इथंच धुणं धुणार आणि इथंच जीव देणार. अशीच एक बाई लय कटाळली होती संसाराला, जीव द्यायला निघाली, अर्ध्या वाटेत गेली, नवरा भेटला, कुठं चालली का म्हणला. काय सांगू म्हणली, ती लेकरं, ती नवरा, ती सासू, ती सासरा कटाळले म्हणले, तुम्ही बी धड नाही नसते आता जगत, जीवच देत असते. नवरा म्हणला जीव दे, जीवच देत असते, जीवच देत असते. अगं जीव द्यायला चालली, खंदीर कशामुळे घेतलाय? ती म्हणली रातचं हिच काटायचं लय वेळा वाटते, आता हे का जीव देणार आहे का माय बाप? तसंच ती म्हणली जीवच देत असते बरं का. मग त्यावेळेस ती शेजारीन पोरगी चांगली भजन कीर्तन ऐकणारी होती. म्हणले आई असं करू नये, माझी विनंती मायबाप, देवाला दुःख आहे ना जगाला सांगू नये, नाही सांगावं दुःख, कधीच नाही. दुःख सांगायचं ना तुम्हाला. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही. पुरुष मंडळी, सप्ताह जरी बायकाचा असला तुम्ही टाळ्या वाजवला तर काही जीएसटी लागणार आहे होय रे? कामच आहे म्हणून तुम्ही ती निस्ती बसल्यात. तू बोल, मी आहे, तू बोल, मी बसलोय ना, तू बोल ग, मी तुझं ऐकतोय ना, तेवढाच उपकार समज, तू बोल फक्त. आम्ही तुम्हाला थोडंच दुष्काळात टाकलंय. टाळी वाजवायचं की रे दादा, टाळी वाजवायची. एखादं वाक्य म्हणायला लागले तर टाळी वाजवायची, बरोबर आहे. हां, विषयाकडे या. मग मायबाप दुःख नाही सांगावं, मग कुणाला सांगावं? जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. देवाला सांगूयात आपण, माझी विनंती आहे, काय त्रास व्हायचा ते होऊ द्या, माय त्रास होत नाही असं जगात कोणीच नाही ना, तुम्ही आहे ना मी आहे. अहो जिचा बाप जनक राजा आहे तिला सुद्धा वनवासाला जावं लागलंय. जिचा नवरा जगाचा मालक आहे त्या सीतामाईला अग्नी परीक्षा, जिचा भाऊ श्रीकृष्ण आहे तिचं वस्त्रहरण होण्याचा प्रयत्न झालाच आहे. अदोष्ट मला नुसंततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोक आहे. माणूस हा कर्माने बांधलेला आहे, इथं कर्म कुणालाच चुकलेलं नाहीये. विनंती, त्रास प्रत्येकाला आहे मायबाप, त्रास प्रत्येकाला आहे. या कलियुगामध्ये सध्याच्या स्थितीला पोरांचा आणि पोरींची आत्महत्या करायची फार संख्या वाढली आहे. पण काय गरज आहे? अरे जीव द्यावा असं काय दुःख आहे आपल्याकडं? नाही सांगा ना, आत्महत्येसारखं महापाप दुसरं नाही. अहो जीव द्यायला काही वेळ लागत नाही, जगायला खूप कठीण आहे. मरायचं खूप सोपं आहे माय, जगायचं खूप कठीण आहे. जगून दाखवणं हा भगवंतावरचा ठेवलेला विश्वास आहे की माझा तुझ्यावर विश्वास आहे, मी जगून दाखवतो. त्रासाला म्हणावं काय त्रास द्यायचं ते दे, दुःखाला म्हणावं काय संकट टाकायची ती टाक. अरे लोकांना म्हणावं काय बोलायचं ते बोला, जगाला म्हणावं काय पाय ओढायचं ते ओढा. अरे अख्ख्या जगाने आपली हारायची वाट बघावी आणि माऊलींनी आपल्या मस्तकावर हात ठेवावा आणि आपण जिंकावं. ती नशा काही वेगळी असते. अख्ख्या जगाने आपली हारायची वाट बघावी आणि मग आपण जिंकावं. विनंती आहे, तुम्ही स्त्री आहात हा तुमचा मोठेपणा आहे. तुमच्या इतकी जगात ताकद कोणात नाही, बिलकुल नाही माय. तुमच्यासारखं मॅनेजमेंट कुणाला जमत नाही. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर, द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक तुम्ही आहात. जसं घर तुम्ही सांभाळताना मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकालाही तसं सांभाळता येणार नाही, एवढी ताकद तुमच्या डोक्यात आहे, तुमच्या शरीरात. तुमची प्रत्येक गोष्ट डोक्यात नाही ग माय. कौतुक आहे ग मला माझ्या आईचं. माझी आई आहे म्हणून मी तो उभा आहे आज दादा. माझ्या आईचं कौतुक आहे मला. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. कुठे मॅनेजमेंट? हा डोकं काय म्हणायचं. माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं फेकत नाही, गोधडी शिवती. तिला जाण आहे. आजही माझ्या आईला, माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला जरी नेलं ना मायबाप, 1000चं जरी आईस्क्रीम खाऊ घातलं, म्हाताऱ्या चमचे घरीच आणणार, गॅरंटी. आणि खरंच इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. काय स्ट्रॅटर्जी म्हणायची, काय इंटेलिजंट डोकं म्हणायचं. हे तुम्हाला जाऊन काय कौतुक करावं माय तुमचं. आणि खरंच माय ताकद आहे आपल्यात बिलकुल. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण बिका पाटलाचा. अहो मग लक्ष्मण बोला ना, तुम्ही माझी जिरवताय का? तुम्हाला माझी जिरवायची? तसं नका करू बरं काय. या विषयाकडे लक्ष्मण रामाचा, त्यांना काय लागली? शक्ती लागली. द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटी आणायला कुणाला पाठवलं? मला उगाच बोलवलं, तुम्हाला जमतंय की सगळं. हा, मारुतीरायाला पाठवलं बरं काय. तर मारुतीराया गेले संजीवनी बुटी आणायला. बरं मारुतीराया म्हणजे कोण आहे? माय बाप तुलसीदास वर्णन करतात.
मारुतीराया श्री कुरुचरण सरोचरच नीच मन मुकुर सुधारी बरनव रकुपीर विमल सूचोताय कफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दिगु मोहे हरव क्लेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत तुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति केसरी कंचन बरन विराज सुदेसा कानन कुंडल कुंचित कैसा हाथ वज्र और ध्वजा विराजे काने मूंज जमय बहुसार शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंत विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे कोआ प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लक्ष्मण सीता मन बस सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंक जरा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सब लाए संजीवन लखन जिया संजीवनी बुटी आणायला पाठवलंय कुणाला लखन जियाय मारुतीरायांना मारुतीराया गेलेत तृणागिरी पर्वतावर पोहोचले पण आती घाई बोलत जा आती घाई हा अगदी सोपं आहे माझ्या बापर काय तशी मारुतीरायांनी घाई केली तिथं गेल्यावर त्यांच्या लक्षात नाही आलं की काय असतं कारण त्यांनी विचारायचं विसरले की कसं असतं अख्खा पर्वत उचललाय निघाले लंकेकडे मध्ये लागली अयोध्या भरताना बघितलं काय आहे वर त्या सावलीने अख्खी अयोध्या व्यापली बाण मारला मारुतीरायाला कुठल्याच बाणाने काहीच होणार नाही पण त्या बाणावर राम राम लिहिलंय भक्त कुणाला म्हणावं मायबाप जिथं माझ्या भगवंताने काळ पाठवलाय आणि तोही मी स्वीकारावा त्यालाही मी नाकारू नये त्याला भक्त म्हणावं बाण स्वीकारला मारुतीरायाने कोणी मारला रामबंधू भरत आहे मी आपण रामदास मारुती आहे मी कुठे चाललात लंकेकडे चाललोय लक्ष्मणांना शक्ती लागली द्रोणगिरी पर्वत मला संजीवनी बुटी सापडली नाहीये अहो काय झालं कसं झालं कधी झालं काहीतरी सांगा थोडंसं वर्णन करा थोडंसं विवेचन करा अहो खूप वर्ष झालं माझे कान तरसतात माझ्या भगवंताची स्थिती ऐकायला मारुतीराय म्हणतात सगळं सांगितलं असतं पण माझ्याकडे वेळ नाही मला सूर्योदयाच्या अगोदर पोचायचंय तिकडून उर्मिला आल्या उर्मिला कानेटकर नाही मग मातोडकर उर्मिला लक्ष्मणांची पत्नी तिकून आल्या त्या उर्मिला माता मारुतीरायांना सांगतायत मारुतीराया भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही पोचायच्या आधी सूर्य कसा उगवतोय मी बघते सूर्याची हिंमत नाही स्त्रीच्या मर्जीशिवाय उगवायची एवढी ताकद एका स्त्रीमध्ये तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता पण त्यांना उर्मिला तशा पाहिजे आपल्यातली उर्मिला नाही जमत त्याला त्या उर्मिला 14 वर्ष दारात तशाच बघत्या भगवंताच्या भरता लक्ष्मणांची वाट बघत थांबतायत काय नवऱ्यावर प्रेम ह्यात काय नव्हतं टाळी वाजवण्यासारखं बरं असू द्या आता वाजवल्या तर काय हरकत नाही या विषयाकडे त्याला तशी पाहिजे उर्मिला काय ताकद माहितीच्या मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही मारुतीराया पोहोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही ही ताकद एका स्त्रीमध्ये स्वतःला कधीच अंडरस्टिमेट करू नका कमी समजू नका खूप ताकद आहे माय आपल्यात खूप ताकद आहे खूप मग माय ती म्हणली बाई तुझ्यात काय कमी आहे तू कशाला आत्महत्या करतेस नदीवर या ना आलेक नदीवर हा मग ती मैत्रीण म्हणली कशाला आत्महत्या करतेस आत्महत्येसारखं महापाप दुसरं बिलकुल नाही मग मरू नकोस ती म्हणली मरू नाही तर काय करू नको मरू कान घे इकडं कान शेटफळ्याच्या बाया कान घे इकडं कान घे त्यांना नाही ऐकू गेलं पाहिजे कान घे इकडं काना सांगते ना तुम्हाला टेन्शन आल्यावर काय करायचं कान घे इकडं ते म्हणली कान घे इकडं तू कशाला मरती काय करू मग तू नको मरू मला नाही सोन होत आता मी मरत असते तू नको मरू काय करू त्यांना मार तू कशाला मरतीस त्यांना मार ना खुशालच होती मैत्रीण माझ्या बाबा ते म्हणली हरकत नाही मारायला काय मी मस्त मारल त्यांना मारायला पण मी त्यांना मारलं तर उद्या मी सुखी जगली पाहिजे ना मी जर त्यांना मारलं तर माझी अवस्था पहिली माझी ववी ग येरवाड्याच्या जलात ग दुसऱ्या माझ्या ववीला जमानत कुणी द्यायना ग तिसरी माझी ववी ग आताच फांदा दिसतोय ग चौथी ववी जुळना ग तीनच कशा जुळवल्या ग तीन चौथी काय जुळना माय बाबा काय अरे मी त्यांना मारेन पण पुन्हा मला न्याय सोडेल का
मला सोडेल का तो न्याय? कधी ना कधी सत्य कळतच की. मी अगं मार म्हणजे तसं मार नाही, मग तसं नाही तर कसं? तुला काय सांगू, अगं शेटफळेमध्ये गेली 16 वर्ष झालं हे सगळं गाव आई भवानीचा नवरात्र महोत्सव अगदी दिवाळीसारखा साजरा करतात. त्या गावात जा. अगं लय बायकांचा अनुभव ऐकलाय मी. अगं भल्या भल्या सासरवाशीन बायकांनी माझ्या अजगत जननीच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि त्यांचा संसार सुखाचा झाला. एवढी ताकद त्या आई भवानीच्या चरणात आहे. तू कशाला मरती? त्या आई भवानीच्या चरणावर मस्तक ठेव आणि तिच्याकडं मागणं माग. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगावाईन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगावाईन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगावाईन तुला. रोडगावाईन तुला भवानी आई रोडगावाईन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगावाईन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगावाईन तुला. लवकर. सत्वर म्हणजे सहन होत नाहीये मला, लवकर पाव. रोडगा काहीतरी दार मी तुझ्या पदरात टाकेल, पण माझ्यासाठी पाव बाई. आता खरं सांगू, सगळ्यात जास्त प्रेम कोणाला येतं आपलं? कधी लाभावीनं आपल्यावर सगळ्यात जास्त प्रेम कोण करते? आईच करते, मायच करते. जगाची माय आहे ती आदिशक्ती आई भवानी, जगाची माय आहे ती आपल्यावर कृपा करणार नाही का? करी कृपा, करी कृपा, उजवी कुलदीपा, करी कृपा, करी कृपा, उजवी कुलदीपा, करी कृपा, करी कृपा, सच्चिदानंद रूपा, करी कृपा, करी कृपा, आई जगदंबा, करी कृपा, करी कृपा, आई जगदंबा, करी कृपा, करी कृपा, आई जगदंबा, करी कृपा, करी कृपा, सच्चिदानंद रूपा, करी कृपा, करी कृपा, उजवी कुलदीपा, करी कृपा, करी कृपा. करी कृपा, आई जगदंबा, करी कृपा. अगं कृपा कर माझ्यावर, मला सहन होत नाही हा सासरवास. कृपा कर माझ्यावर. फक्त स्त्रियांना सासरवास आहे का? नाही. या जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सासरवास आहे. जन्माला आलोय हे सगळ्यात मोठं दुःख आहे. एक वेळ करी या दुःख वेगळी विनंती. संत नाथबाबा विनंती करतात. आता हे बघा, मागणं आहे, बोलू नका, मागणं आहे. तर आता मागणं कोणाकडे मागतोय? आई भवानीकडे. तिच्याकडे देण्यासाठी नाही असं काहीच नाही. बरं मागतय कोण? नाथबाबा. नाथबाबा कोण? 36 वर्ष ज्यांच्या दारात जगाच्या मालकानं चाकरी केली त्यांना संत एकनाथ महाराज म्हणायचे. किती वर्ष? 36. 3 तप वैकुंठीचा राया त्यांच्या दारात चाकरी करत होता. काय सामर्थ्य असेल तर नाथबाबांचं. ते नाथबाबा मागणी करतात. मागणं पूर्ण होणार आहे. मग पहिलं मागणं काय? सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला. माणसात लय गुणवान दिसतो, पण मलाच माहिती काय चालीच आहे. तुमचा नाही, दुसरा माय बाप सासरा. काय नाव आहे तुझ्या सासऱ्याचं? दंभ नाव आहे माझ्या सासऱ्याचं. काय नाव आहे? दंभ. दंभ म्हणजे असत्य, कल्पना, द्वैत, योगयाग विधी, एनेनो हे सिद्धी, वायाची उपाधी, दंभ धर्म. जिथं असत्य सत्य वाटतंय तो दंभ आहे. म्हणजे बघा, असत्य काय? आता बरीच माणसं म्हणतात तुम्ही संप्रदायाची माणसं आहात, आई भवानीचा जागर कसा करता? कारण आपल्याकडे एक गहू आम्ही विठोबाचे आणि का ते कामा नाही. आता बघा, तुम्ही खाली बसलाय, मी वर उभा आहे. हा भेद आहे की व्यवस्था आहे? व्यवस्था आहे, बरोबर आहे. मला तुम्ही दिसावे, तुम्हाला मी दिसावे म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. मास्तर खुर्चीवर आहे, पोरं बेंचवर आहेत. भेद आहे की व्यवस्था आहे? व्यवस्था आहे. पण सरपंचाच्या पोराला लईच राग आला. दुसऱ्या गावच्या मायबापाला फारच राग आला त्याला. ते म्हणला सरपंचाच आहे मी, मास्तरला खुर्ची मला नाही. बापाला म्हणला एकतर त्याला बेंच टाक, नाही तर मला खुर्ची टाक. आता आपण शाळा शिकणार नाही. हे बरोबर आहे का? तो भेद होता की व्यवस्था होती? व्यवस्था. अगदी तसंच
भगवंताला कुठलंच रूप नाहीये, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. इथे सत्य एकच आहे, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. तो मालक आहे, आपण दास आहे. ती मालकी नाही, आपण दास आहे. कळतं? हा भेद नाहीये. अंबाबाई, खंडोबा, भैरवनाथ, पांडुरंग, राम, कृष्ण हा भेद नाहीये. ही केलेली व्यवस्था आहे. समजताय? सोपं सांगू का? एकाच मंदिरात लय गर्दी होऊन म्हणून केलेली व्यवस्था आहे. हरिहरा नाही भेद भेद असा काहीच नाही ना संतात ना देवात. राम कृष्ण तुकाराम ज्ञानोबाराय जनाई मुक्ताई सगळं एक आहे. तुम्हा आम्हा परस्पर एका नामाचीच अंतरे. तुमच्यात आणि आमच्यात फरक काय? फक्त नामस्वरूपी. माऊली म्हणले मी कोण आहे? लोपले ज्ञानाचं की हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. नाव माझं ज्ञानोबाराय, मी अवतार तर तुझाच आहे की रे. आपुल्या समसाठी करोनी फरक काहीच नाहीये, सगळं सारखं आहे. इथे या ज्ञानभक्ती सहज, या ज्ञानभक्ती सहज बघतो एकवटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. जिथं मला ज्ञात आहे की मी तुझं स्वरूप आहे, तुझ्याशिवाय मी नाहीये, हे सत्य आहे. मग आम्ही जर दैवत चुकीची मांडली तर आम्हाला त्रास होतो. मार्ग चुकीचा असेल तर दंभ त्रास देतो. कल्पना कळतीये का? कल्पना त्रास देते. कल्पना, इमॅजिनेशन. हा बघा, एका बंगल्याला आग लागली. बंगल्याला बरं माझ्या लागली, पण तुम्ही खुश व्हा. माझ्या लागू द्या लागली तर, बरं माझ्या लागली. बरं आता बंगल्याला आग लागली. बंगल्याचा मालक मोठ्या मोठ्याने रडतोय, आग लागली आग लागली, कोणीतरी विजवा, काहीतरी करा, अरे विजवा, माझ्या आयुष्याची पुंजी जळतीये. त्याचा पोरगा मात्र शांत उभा आहे. बाप म्हणला काय अवलट जन्माला घातली? अरे माझं पिकलं पण उद्या गळून पडणार, तू तुझी लेकरच त्याच्यात राहायची ती. लाज वाटू दे जीवाला. बापानं आयुष्यभर कष्ट करून बंगला बांधलाय, लोकाचा बांध उकरू उकरू बंगला बांधलाय, लोकाला फसू फसू माड्यावर माड्या चढवल्या त्या. तू सदा जागचा हालत नाही, माझा जीव तुटायला लागलाय. परगा म्हणला बाबा लय नका नाचू, मी परवाच बंगला ऐकलाय. बाप म्हणला जळू दे मग, कुठनं जळतोय बघू. बघा माणूस तोच आहे, बंगला तोच आहे, आगही तीच आहे, बदलली आहे फक्त कल्पना. माझं आहे, माझं माझं नाही हे सत्य आहे, माझं आहे ही कल्पना आहे, हे दंभ आहे. माझं आहे ही कल्पना आहे, माझं नाही आहे हे सत्य आहे. आता मात्र दोघंही शांत आहेत. अचानक पोराचा मोबाईल वाचलाय, पोरानं मोबाईल उचलला, तिकडून व्यापाऱ्याचा आवाज आला. तो म्हणला साहेब तुमचा बंगला आता मला नको. आता दोघंही नाचायला लागले महाराज. पुन्हा एकदा ऐका, बंगला तोच आहे, माणसं तीच आहेत, आग तीचही आहे, बदलली आहे फक्त कल्पना. माझं आहे, माझं नाही. हा ही जी कल्पना आहे, हा जो दंभ आहे तो मला फार त्रास देतो. जिथं मला जाणीव असावी की सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, तुझ्याशिवाय जगात सत्य काही नाहीये. जिथे मला ज्ञात असावं तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तू ही सदा रक्षदा आपदी अमुते, तूच देव आहेस, तूच देवी आहेस, तूच दैत्य आहे, तूच सर्वस्व आहेस. जिथं मला ज्ञात असावं की माझ्या ठिकाणी विठ्ठल कुळीच दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुरता, बहीण बंधू भ्राता. विठ्ठल कोण आहे? यग यग विठाबाई, यग यग विठाबाई, यग यग विठाबाई, यग यग विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे